नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे अर्णवने आता शिर्केला फोन केलेला असतो आणि अर्णव म्हणतो, शिर्के तुम्ही एक काम करा, बेंगलोरच्या जेवढ्या मीटिंग्स आहेत ना त्या तुम्ही हँडल करा, मी थोडा वेगळ्या कामामध्ये बिझी आहे असं अर्णव आता शिर्केला म्हणतो. आणि तेवढ्यातच प्रेक्षकांनो इथे आता पाटील आलेले असतात. अर्णवने आता काही केल्या ठरवलेलं असतं. काहीही झालं तरीसुद्धा राकेशचा खरा चेहरा कुठला ते शोधून काढायचंच. आणि अर्णव आणि मामा हे सगळं आता आपल्या अंजलीसाठी करत असतात. त्यानंतर प्रेक्षकांनो पाटील इथे दरवाजा उघडतात आणि म्हणतात, अर्णव साहेब आतमध्ये येऊ का? तेव्हा अर्णव म्हणतो, या या पाटील या या बसा. तेव्हा इथे राकेशबद्दल सगळी माहिती मिळवण्यासाठी इथे अर्णवने आपल्या जवळच्या माणसाची मदत घेण्याचं ठरवलेलं असतं आणि त्यामुळेच इथे अर्णवने पाटीलला बोलावलेलं असतं. तेव्हा इथे आता पाटील आलेले असतात. तेव्हा इथे पाटील अर्णवला म्हणत असतो की साहेब, अहो तुम्हालाच भेटायला येत होतो, तेवढ्यात तुमचाच फोन आला. मी म्हणालो बरं झालं साहेबांनीच बोलावले तर जाऊन कामाचं बोलून घ्यावं. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, काय झालं? तेव्हा इथे पाटील म्हणत असतात की साहेब, म्हणजे इथे पाटील आता मामांकडे बघत असतात. मामांच्या समोर या गोष्टी आपण बोलू शकतो का, म्हणून तो अर्णवला खुणावतो. तेव्हा अर्णव म्हणत असतो, काहीच हरकत नाही आहे, हे माझे मामा आहेत, अगदी विश्वासातले, तुम्ही त्यांच्यासमोर बोलू शकता, त्यांना सगळं माहिती आहे. तेव्हा इथे पाटील म्हणतात, हो ना, मग काहीच हरकत नाही, मग चालतंय की. आणि तो अर्णवला म्हणतो की आपण मागच्या वेळेला आपल्या त्या पांढऱ्या टेम्पोचा पत्ता लावत होतो की त्या पांढऱ्या टेम्पोमधून मिठाई आणि आपल्या मॅडम यांना कोण किडनॅप करून घेऊन गेलो होतो, या सगळ्याचा आपण शोध घेत होतो. तेव्हा माझ्या गोष्ट एक लक्षात आली होती की त्या पांढऱ्या टेम्पोला एक कार फॉलो करते. तेव्हा त्या कारला आणि त्या मालकाला आम्ही हुडकून काढलं. तेव्हा अर्णव म्हणतो, हो का, कोण आहे ती व्यक्ती? तेव्हा इथे पाटील म्हणत असतात की साहेब, जेव्हा जेव्हा ती गाडी आपल्याला ज्या ज्या सिग्नलला इथे CCTV कॅमेऱ्यामध्ये दिसली ना, तेव्हा तेव्हा ती गाडी योगायोगाने त्या टेम्पोच्या मागे आपल्याला दिसलेली आहे. तेव्हा अर्णव म्हणतो, याचा अर्थ म्हणजे त्या किलरचा अजून काहीही पत्ता लागलेला नाही आहे. तेव्हा पाटील म्हणतात, हो साहेब, म्हणजे अजून तरी त्या किलरचा पत्ता लागलेला नाही आहे, पण तो टेम्पो कुणाचा आहे, तो कुणी बरं भाड्याने तिथे दिलेला, या सगळ्या गोष्टींचा शोध लावण्यासाठी आपली माणसं मी कामाला लावलीत. जरी पण तो किलर आपल्याला सापडला नाही तरीसुद्धा तो टेम्पो चालक कोण होता, ते लोक कोण होते, ते आपल्याला लवकरच कळणार आहे. पण जी ती गाडी त्यांच्या मागे फिरत होती, त्या टेम्पोच्या मागे ती गाडी मात्र योगायोगाने फिरत होती, ही गोष्ट आता पाटीलने अर्णवला सांगितलेली असते. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता अर्णवने एक फोटो पाठवलेला असतो. त्याआधी पाटीलला खूप सारे पैसे दिलेले असतात. तेव्हा पाटील म्हणतो, साहेब अहो एवढे पैसे? तेव्हा अर्णव म्हणतो, कारण का अजून एक काम द्यायचं आहे तुला, त्याचा हा ॲडव्हान्स आहे आणि मी तुला एक फोटो पाठवला आहे, तो फोटोसुद्धा बघ. तेव्हा पाटील तो फोटो बघतो, तो राकेशचा फोटो असतो. तेव्हा पाटीलला आश्चर्यच वाटतं की आपल्याच बहिणीच्या नवऱ्याचा फोटो मला कशासाठी पाठवला आहे. म्हणून इथे आता पाटील घाबरलेला असतो आणि तो अर्णवकडे बघतच राहतो. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे ईश्वरी म्हणत असते की राकेशजी, ही जागा जरा अजीबच आहे नाही का, आणि ते एजंट कुठे गेलेत, अजून कसे ते आले नाही इथे, यायला हवं होतं ना, आपल्याला कधीच इथे बसून ठेवलं आहे. तेव्हा इथे राकेश म्हणत असतो, अहो जागा अजीब काय म्हणताय तुम्ही, हे कुणाचं तरी घरच आहे, तिथेच ऑफिस काढलेलं दिसतंय नाही का, पण त्याला खूपच जास्त उशीर झाला आहे ना यायला, थांबा जरा मी बघतो. तेव्हा ईश्वरी म्हणत असते, राकेशजी एक काम करा ना, त्यांना फोन करून विचारा कुठे आहेत ते, आपल्याला उशीर होतोय जायला, घरी सगळेजण वाट बघत असतील. तेव्हा राकेश म्हणतो, एक मिनिट हा, मी त्यांना बघून येतो. तेव्हा राकेश दरवाजा उघडायला जातो तर दाराला बाहेरून कडी लावलेली असते, तर इथे दरवाजा आता पूर्णपणे बंद असतो. तेव्हा राकेश म्हणत असतो, ईश्वरीजी अहो दरवाजाच उघडत नाही आहे, हे काय बाहेरून कुणीतरी कडी लावली आहे वाटतं. तेव्हा ईश्वरी म्हणते, काय असं कसं, आणि ती येऊन आता जोरजोरात दरवाजा वाजवायला सुरुवात करते. ती म्हणत असते, कोण आहे का बाहेर, दरवाजा उघडा ना, कोण आहे का? तेव्हा राकेश आपल्या मनामध्ये म्हणत असतो, ईश्वरीजी ईश्वरीजी, अहो तुम्ही कितीही आता दरवाजा वाजवलात ना तरी कुणीही दार उघडणार नाही आहे. आज माझ्या मनाची इच्छा पूर्ण झालेली आहे
आज आपण या रूममध्ये फक्त दोघंच, बाकी कुणीही नाही. माझ्या मनामध्ये जी इच्छा आहे ना, ती आज मी काही केल्या पूर्ण करू शकतो. पण त्याच्यामध्ये जर तुमची मर्जी सामील झाली तर मग जास्तच मला त्या गोष्टीचा आनंद होईल. तेव्हा इथे राकेश आधीच पापी आणि त्याच्यामध्ये जे काही त्याच्या मनामध्ये विचार येत असतात ते सुद्धा पापीच असतात. खरं तर हे सगळं राकेशनेच घडून आणलेलं असतं. जेव्हा इथे ईश्वरी दरवाजा उघडा, दरवाजा उघडा असं जोरजोरात ओरडत असते तेव्हा राकेशच्या मनामध्ये फक्त आणि फक्त वाईटच विचार येत असतात आणि तो ईश्वरीच्या खांद्यावरती हात ठेवायला जाणार तेवढ्यातच ईश्वरी मागे वळून बघते आणि म्हणत असते की तुम्ही एक काम करा ना, ते एजंटला फोन करत राहा, फोन उचलायला सांगा आणि आधी दरवाजा उघडायला सांगा. तेव्हा ईश्वरी म्हणते कोण आहे का बाहेर, प्लीज दरवाजा उघडा, प्लीज दरवाजा उघडा. ईश्वरी आता पूर्णपणे घाबरलेली असते, ती पॅनिक झालेली असते आणि तेवढ्यातच इथे आता राकेशचा तो चेहरा, तो भयानक चेहरा, त्याच्या चेहऱ्यावरती दिसत असलेली ती हैवानियत प्रेक्षकांना बघूनच खूप भीती वाटते. तेव्हा इथे ईश्वरीसुद्धा आता टेन्शनमध्ये आलेली असते, पूर्णपणे पॅनिक झालेली असते. ती दरवाजा जोरात वाजवत असते आणि इथे राकेश आता हळूच तिच्या हातावरती आपला हात ठेवतो. तेव्हा ईश्वरी आता मनामध्ये तर पूर्णपणे घाबरलेली असते. त्यानंतर तो हळूच तिचा हात आपल्या हातात धरतो आणि म्हणत असतो की ईश्वरीजी, अहो किती दार ठोकाल, दार ठोकून ठोकून तुमचा हात दुखेल ना. तेव्हा ईश्वरीजी पटकन राकेशच्या हातातून आपला हात सोडवते आणि ईश्वरी म्हणत असते की राकेशजी काही करा आणि त्या एजंटला फोन करून दरवाजा उघडायला सांगा. अहो आपण घरी कसं जाणार, जर कुणी येऊन तिथे दरवाजा नाही उघडला तर. तेव्हा इथे राकेश म्हणत असतो तर म्हणजे काय म्हणते तुम्ही ईश्वरीजी, दरवाजा नाही उघडला तर म्हणजे तुम्हाला माझी भीती वाटते का. तेव्हा ईश्वरी म्हणत असते नाही राकेशजी, तसं नाही आहे, मला तुमची भीती वाटत नाही आहे, पण अहो लोक काय विचार करतील ना, आपण दोघेच आतमध्ये अडकलो आहे, बाहेरून कुणीतरी कडी लावून घेतली, लोक काय काय विचार करतील, तुम्ही आधी दरवाजा उघडायला सांगा. तेव्हा राकेश म्हणत असतो ईश्वरीजी, अहो काय तुम्ही लोकांचा विचार करताय, त्यांच्याकडे एवढा वेळ नाही आहे आपल्याकडे बघायला आणि आपण का लोकांच्या म्हणण्याला इतकं महत्त्व द्यायचं. तुम्ही नका काळजी करू, कुणीतरी दरवाजा उघडेल, तुम्ही शांतपणे इथे बसा बरं. तेव्हा इथे आता राकेश म्हणत असतो ईश्वरीजी तुम्ही इतक्या घाबरू नका, अहो तुम्ही काय इतक्या पॅनिक होताय, तुम्हाला बघून आता मला भीती वाटते, तुम्ही शांत व्हा, शांत व्हा ना आधी, मी आहे ना तुमच्याबरोबर, काही होणार नाही आहे, थांबा मी इकडून हा दरवाजा उघडतोय का ते बघतो. तेव्हा तो दुसऱ्या बाजूचा दरवाजा उघडायला जातो तर तो सुद्धा दरवाजा लॉकच असतो. आता दोन्ही दरवाजे तर बाहेरून आता कडी लागलेली असणारच ना, कारण हा प्लॅन सर्वस्वी राकेशचाच असतो. कारण हा प्लॅन राकेशने मुद्दामून केलेला असतो ईश्वरीला आपल्या आता ताब्यात घेण्यासाठी. तो म्हणत असतो की ईश्वरीजी, ईश्वरीजी, आज तुम्हाला माझं होण्यापासून कुणीही अडवू शकणार नाही आहे. तुम्ही स्वतःसुद्धा आणि तिथे आता चहाचा त्याने कप आणून ठेवलेला असतो आणि त्याचबरोबर चहाची किटलीसुद्धा आणून ठेवलेली असते, एक थर्मास आणून ठेवलेला असतो, त्याच्यामध्ये खूप सारी चहा असते. तेव्हा इथे राकेश म्हणतो ईश्वरीजी, मी तुमच्यासमोर हात जोडतो, तुम्ही जरा शांत व्हा, प्लीज शांत व्हा, मी आहे ना, मी दरवाजा कसा उघडेल ना याच्याकडे लक्ष देतो, तुम्ही शांतपणे इथे बसा ना. तेव्हा ईश्वरी म्हणते राकेशजी, अहो शांतपणे काय बसायला सांगताय, मला बसता येणार नाही आहे, तुम्ही एक काम करा, तुम्ही आधी दरवाजा उघडा. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते मी काय करू, तुम्ही एक काम करा, एजंटला फोन करा. मी नमुताईला फोन करू का. नमुताईला फोन करते, तिला सांगते की आपण इथे अडकलो इथे. तेव्हा ती पुन्हा म्हणते नाही नको नको, नमुताईला जर कळलं की आपण इथे अडकलो आहे तर ती आई आणि आत्यालासुद्धा सांगेल आणि त्या दोघीजणी उगाचच घाबरतील, त्या घाबरल्या तर नाही चालणार. त्याच्यामुळे घरी गेल्यानंतरच काय ते बघू, पण आता मला खरंच खूप भीती वाटते. तेवढ्यातच इथे आता ईश्वरी घाबरली आहे तिच्या जीवाला आणि तेवढ्यातच इथे आता राकेशने एक कप घेतलेला असतो, त्याच्यामध्ये चहा भरलेला असतो आणि त्याच्याकडे गुंगीच्या काही गोळ्या असतात, त्याची पावडर करून त्याने त्या गोळ्या आता टाकलेल्या असतात चहाच्या कपमध्ये आणि त्याने हे सगळं मुद्दामून केलेलं असतं जेणेकरून ईश्वरी बेशुद्ध होईल आणि मग तिचा गैरफायदा घेतला जाईल असा राकेशने प्लॅन केलेला असतो. म्हणूनच तो आता इथे चहाचा कप भरतो आणि त्याच्यामध्ये त्या गुंगीच्या औषधांच्या गोळ्या टाकतो आणि म्हणतो की ईश्वरीजी एक काम करा, तुम्ही चहा प्या बरं. तेव्हा ईश्वरीजी म्हणते काय चहा पिऊ मी,
तेव्हा राकेश म्हणतो, हां मग काय आता, आता दरवाजा इथे ठोकून झाला, फोन करून झाला, ते लोक नाही फोन उचलत आहेत, नाही दरवाजा उघडत आहेत, तर आपण अजून काय करायचं? मग तोपर्यंत शांतपणे बसून इथे चहा तरी पिऊया ना. तेव्हा ईश्वरी म्हणत असते, राकेशजी दरवाजा कसा उघडेल ना याचं टेन्शन घ्या, याचा विचार करा, मला चहा वगैरे प्यायची नाही आहे. अहो घरी सगळेजण वाट बघत असतील त्याची मला काळजी वाटते आणि तुम्ही मला इथे बसून चहा प्यायला सांगताय, मला चहा वगैरे नको आहे. तेव्हा इथे राकेश म्हणत असतो, मग काय करायचं ईश्वरीजी, अहो आता दरवाजा ठोकून झाला की नाही, फोन करून झाला की नाही, आता फोन लागत नाही आहे, दरवाजा ठोकतोय, कुणी उघडत नाही आहे, मग आता आपण अजून काय करू शकतो? मग त्यापेक्षा आपण थोडा वेळ इथे बसून आपण गप्पा मारूया ना. तेव्हा ईश्वरी म्हणते, राकेशजी अहो गप्पा आपण बाहेरही मारू शकतो, इथेच का आता मारायचे तुम्हाला? त्यानंतर इथे अंजली राकेशचा आणि तिचा फोटो बघत असते. तर इथे अंजली आता प्रेग्नंट आहे, त्यामुळे तिला फार आनंद झालेला असतो. आणि इथे आता राकेश खूपच चांगला माणूस आहे असा तिचा जो काही गैरसमज आहे तो अजूनच वाढत चाललेला असतो. तेवढ्यातच प्रेक्षकांनो तिथे आता आजी आलेली असते. आजी म्हणत असते की कशी आहे माझी नात, खुश आहेस ना तू? आता तुला स्वतःची खूप काळजी घ्यायची आहे आणि मी सुद्धा तुझी काळजी घेणार आणि तुझ्या होणाऱ्या बाळाची सुद्धा. हे बघ मी तुझ्यासाठी काय आणले. तेव्हा अंजली म्हणत असते, आजी अगं हे काय आणलेस तू माझ्यासाठी? तेव्हा आजी म्हणत असते, चाटण आणले आणि आता रोज मी तुझ्यासाठी असं चाटण करणार आणि तुला ते खावं लागणार आहे. अजिबात नाही म्हणायचं नाही. बाळासाठी आणि तुझ्या प्रकृतीसाठी हे चाटण खूपच जास्त आरोग्यकारी आहे आणि मी आहे ना, मी तुझी अगदी व्यवस्थित काळजी घेणार. तेव्हा अंजली म्हणत असते, आजी तू आहेस ना, मला कसलीच काळजी नाही आहे. तेव्हा आजी म्हणत असते, मग काय मी तर आहेच. आता मी आहे ना तुला रोज चाटण तर करून देणारच, पण त्याचबरोबर तुझ्या खाण्यापिण्याकडे सुद्धा मी लक्ष ठेवणार आहे. अजिबात तुझं काही ऐकणार नाही आहे आणि इथे आता शरीरामध्ये गरमी पडेल असं काहीच खायचं नाही, उष्णता वाढायला नको. आणि तेव्हा इथे तुला आता काही दिवस स्वतःची काळजी घ्यायची आहे, स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष द्यायचं आहे, कळलं का तुला? तेव्हा इथे आजी म्हणत असते, अर्णवच्या लग्नामध्ये जास्त दगदग करायची नाही. तेव्हा इथे अंजली म्हणते, अगं पण आजी अजून अर्णवचं लग्न ठरलंय कुठे? तेव्हा आजी म्हणते, लग्न ठरलंय, फक्त तारीख ठरायची बाकी आहे, तुला तर माहिती आहे ना. तेव्हा अंजली म्हणते, मी काय म्हणते आजी, तू एकदा चिंटूजवळ बोल ना. अगं त्याला लावण्य नाही आवडत, त्याला ईश्वरी आवडते की नाही, मग ईश्वरीचा विचार करायला काय हरकत आहे? तेव्हा आजी म्हणत असते, अगं ईश्वरीचा विचार नाही करू शकत, ईश्वरीमुळे अर्णवच्या जीवाला धोका आहे, हे माहिती आहे ना तुला, तरीसुद्धा तू असं कसं बोलू शकतेस? तेव्हा इथे आजी म्हणत असते की पत्रिका कुणाबरोबर जुळते, लावण्याबरोबर जुळते की नाही, मग लावण्य अर्णवसाठी आणि या घरासाठी अगदी परफेक्ट आहे आणि तशीही ती मुलगी आता ईश्वरी इंदोरला परत चालली आहे ना. तेव्हा अंजली म्हणते, अगं ती इथेच आता क्लाउड किचन सुरू करते ना, तुला माहिती नाही आहे का? तेव्हा आजी आपल्या मनात म्हणते, अच्छा म्हणजे ती मुलगी माझ्याशी खोटं बोलली, इंदोरला जाते असं सांगितलं आणि आता इथेच क्लाउड किचन सुरू करते का? तेव्हा इथे आजी म्हणत असते, हे बघ काहीही झालं तरीसुद्धा लावण्याच या घरची सून होणार आहे आणि तू आता अजिबात या विषयावरती बोलू नकोस आणि आता विचार तर अजिबात करू नकोस. तेव्हा इथे अंजली म्हणत असते, पण मला असं वाटतं आजी आपण एकदा चिंटूच्या मनाचा विचार करायला हवा, त्याला ईश्वरी आवडते ना. तेव्हा आजी म्हणते की त्याला ईश्वरी आवडते, पण पत्रिका जुळतायत का? आपल्या सात्विकाने सुद्धा पत्रिका न बघता लग्न केलं होतं, काय झालं? आणि मी तुझी आणि जावई बापूंची पत्रिका वगैरे जुळवून बघितली, सगळं काही अगदी बघून केलं. किती गं ओळखत होता तुम्ही दोघेजण एकमेकांना, तरी पण तुमचं लग्न टिकलंय ना. आणि आता तर तू आई होणार आहेस, त्याच्यामुळे काही झालं तरीसुद्धा पत्रिका बघूनच लग्न होणार, असं आजी म्हणत असतात. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता ईश्वरी म्हणत असते की राकेशजी मला ना इथे खूपच जास्त गुदमरल्यासारखं होतं आहे, मला श्वास घ्यायला सुद्धा त्रास होतो ह्या विचाराने की आपण दोघेजणच इथे अडकलो आहे आणि जर बाहेर कुणाला काही कळलं ना तर लोक वाईट साईड बोलतात राकेशजी आणि मला ते सहन होणार नाही. आणि घरी नमुताई, माझी आई, आत्या सगळेजण वाट बघत असतील, आपण दोघेच जण इथे अडकून पडलो आहे आणि तुम्हाला इथे मला चहा द्यायचा आहे प्यायला, मी नाही पिऊ शकत, मला काही करून फक्त इथून लवकरात लवकर बाहेर पडायचं आहे. तेव्हा राकेश म्हणत असतो, ईश्वरीजी अहो मी प्रयत्न करतोय ना, आता या पलीकडे आपण काय करू शकतो? दरवाजा ठोकतोय, फोन करतोय
अजून काय करू मी सांगा बरं. इथे तुम्हाला शांत करण्याचा प्रयत्न करतोय, पण तुम्ही काय ऐकायला तयारच नाही. तेव्हा ईश्वरी म्हणते, हे बघा, तुम्ही एक काम करा, तुम्ही त्या एजंटला फोन करा. मला चहा वगैरे प्यायचा नाही आहे, गप्पा वगैरे मारत बसायचं नाही आहे. गप्पा आपण घरी आणि बाहेर गेल्यावर सुद्धा मारू शकतो. इथेच कशा गप्पा मारणार आहोत आपण. आणि त्याच्यामध्ये मी इतकी घाबरली. तेव्हा ईश्वरी म्हणते, दरवाजा उघडा, कुणी आहे का बाहेर? आम्ही इथे अडकलोय, प्लीज दरवाजा उघडा. असं ती जोरजोरात बोलत असते. तेव्हा इथे आता राकेश तिला चहा वगैरे देण्याचा प्रयत्न करत असतो, पण ईश्वरीसुद्धा खूप हुशार, ती काही चहा वगैरे पित नाही. तेव्हा राकेश म्हणत असतो की ईश्वरीजी, अहो एका मिनिटामध्ये मी तुम्हाला आपलंसं करू शकतो, पण मीच म्हणालोय ना की तुमची मर्जी सामील करून घ्यायची आहे. तुम्हाला तुमचं आधी मन जिंकायचं आणि मग मला जे काही करायचं आहे ते मी करणार. म्हणून तर मी तुम्हाला इतकं सहन करतोय. नाहीतर आता वेळ आल्यानंतर सगळं काही मी तुमच्याकडून अगदी सूद समेत वसूल करणार, ते सुद्धा जास्तीने. तेव्हा इथे आता राकेश म्हणत असतो, ईश्वरीजी, तुम्ही हा चहाचा कप घ्या आणि चहा पिऊन घ्या बरं, प्लीज चहा पिऊन घ्या. तेव्हा इथे ईश्वरीचा हात ते आता चहाच्या कपाला लागतो. चहाचा कप खाली पडतो आणि तो फुटतो. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, सॉरी राकेशजी, पण मला चहा वगैरे आता काही नको आहे, आधी दरवाजा उघडा. तेव्हा राकेश म्हणत असतो, ईश्वरीजी, शांत व्हा, शांत व्हा. तुम्हाला इतकं पॅनिक व्हायची गरज नाही आहे. तुम्ही शांत व्हा ना, दरवाजा मी उघडेन. तेव्हा ईश्वरी म्हणते, कशी शांत होऊ? मला शांत व्हायचं नाही आहे. अहो आपण दोघेजण इथे अडकलो आहे, कोण दरवाजा उघडेल की नाही माहिती नाही, आणि तुम्ही म्हणताय शांत व्हा म्हणून. त्या माणसाने अशी कशी कडी लावून तो निघून गेला? दार उघडं ठेवायचं ना ऑफिसचं. आपण दोघेजणच आता इथे अडकलो आहे. मला खूप जास्त भीती वाटते राकेशजी, आधी दरवाजा उघडायला हवा आहे, माझी आई वाट बघत असेल. तेव्हा राकेशजी म्हणतात, अहो तुम्ही इतक्या कशाला घाबरताय, का पॅनिक होताय तुम्ही? मी आहे ना तुमच्याबरोबर, तुम्हाला घाबरायची गरज नाही आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते, नाही, आधी दरवाजा उघडल्याशिवाय मी काही स्वस्थ बसणार नाही. तेव्हा इथे राकेश म्हणत असतो की आता तुला का सहन करतोय ना, हे माझं मलाच माहिती. किती आगाऊ आहे ईश्वरी, मला हातसुद्धा लावू देत नाही अंगाला. म्हणून तर तुला चहाचा कप देत होतो ना, म्हणजे इथे चांगली शांत पडून राहिली असतीस. पण आता काही हरकत नाही, मी तुला इथे एवढं सहन करतोय कारण मीच असं ठरवले की आधी तुझं मन जिंकायचं आणि मग तुला. म्हणून तर तुझं इतकं ऐकून घेतोय ना, नाहीतर मला काय वेळ लागणार आहे का ईश्वरी तुला आपलंसं करायला? असं इथे आता राकेश घाणेरडं बोलत असतो आणि तो इथे ईश्वरीच्या खांद्यावरती हात ठेवायला जाणार. तेवढ्यातच इथे ईश्वरीचा आवाज बाहेरून आता जाणाऱ्या इथे चहावाल्याला येतो. चहावाला आता बाहेरून जात असताना त्याच्या हातामध्ये चहाचे ग्लासेस असतात. तेवढ्यातच तो जातो आणि दाराला बाहेरून जी कडी लावलेली असते ती कडी तो उघडतो. दरवाजा उघडल्यानंतर ईश्वरीच्या जीवात जीव आलेला असतो आणि तेवढ्यातच इथे राकेश तिच्या खांद्यावरती हात ठेवायला जाणार. तो हात आता बाजूला करतो कारण ईश्वरी आता बाहेर येते आणि म्हणते, दादा थँक्यू सो मच, अगदी देवासारखे इथे धावून आलात आणि तुम्ही आमची मदत केलीच, खरंच खूप खूप थँक्यू. तेव्हा चहावाला म्हणतो, अहो मी इथून चहा घेऊन जात होतो ना, तुमच्या ओरडण्याचा आवाज ऐकू आला आणि म्हणून मी कडी उघडली. तेव्हा राकेश म्हणतो, अच्छा तुम्ही होतात का ते, तुम्ही कडी उघडलीत का? तेव्हा चहावाला म्हणतो, हो, पण तुम्ही आतमध्ये कसे काय अडकलात? तेव्हा ईश्वरी म्हणते, अहो दादा मला पण माहिती नाही आहे, आम्ही कामानिमित्त आलो होतो आणि कुणीतरी बाहेरून चुकून कडी लावली असेल, पण बरं झाला तुम्ही अगदी देवासारखे धावून आलात मदतीला. तेव्हा इथे चहावाला म्हणतो, ठीक आहे, आणि तो आपल्या कामाला निघून जातो. राकेशला मनातल्या मनात फार राग आलेला असतो त्या चहावाल्याचा. तेव्हा ईश्वरी म्हणते, राकेशजी चला आता, मला इथे एक मिनिटसुद्धा थांबायचं नाही आहे. तेव्हा इथे आता राकेशचा चेहरा बघण्यासारखा झालेला असतो. तेव्हा तो लगेच आपल्या माणसाला फोन करतो. त्याचा माणूस म्हणतो, काय साहेब झालं का काम, येऊ का आता दाराची कडी उघडायला बाहेरून? तेव्हा राकेश म्हणतो, काय रे, बाहेर थांबता येत नाही का तुला, पहारा देता येत नाही? एका माणसाने येऊन कडी उघडली, दिलेलं काम तुला धड करता येत नाही, काय माणूस आहेस तू? तेव्हा तो म्हणतो, साहेब पैसे. तेव्हा राकेश म्हणतो, कसले पैसे वगैरे मिळणार नाही आहे तुला, कळलं ना, कामच झालेलं नाही आहे तर तुला पैसे कसले देऊ, मूर्ख माणूस नुसता, असं आता राकेश म्हणत असतो. तर प्रेक्षकांनो, इथे आता राकेशने हे सगळं मुद्दामून केलेलं असतं, पण इथे आता तो चहावाला देवासारखा धावून येतो आणि ईश्वरीची मदत करतो. त्यानंतर सुप्रिया म्हणत असते की जयूताई, अहो अजून कशी आपली इशू आलेली नाही आहे,
फोन करते तर फोनसुद्धा लागत नाही आहे. मी जाऊन बघू का बाहेर, की अजून एकदा फोन करून बघू? तेव्हा इथे जयू आत्या म्हणत असते, सुप्रिया अगं उगाच तू इतकी काळजी करतेस. राकेश जे आहेत ना तिच्याबरोबर ते तिला सुखरूप घेऊन येतील, नको काळजी करू. तेवढ्यातच प्रेक्षकांनो तिथे आता नम्रता आलेली असते. नम्रताने इथे आपल्या हाताने आता ईश्वरीसाठी तिच्या किचन क्लाउडसाठी एप्रिल शिवलेलं असतं. तेव्हा नम्रता म्हणत असते की आई बघितलंस ना, आपल्या बिझनेस वुमनसाठी मी असा छान ईश्वरी नावाचा एप्रिल शिवलेला आहे. ईश्वरीला अगदी छान दिसेल ना? तेव्हा सुप्रिया म्हणत असते, हो खूपच छान शिवले आहेस तू. तेव्हा तिथे आता ईश्वरी आलेली असते. ईश्वरीचा चेहरा उतरलेला असतो, कारण ती खूप जास्त घाबरलेली असते घडलेल्या प्रकारामुळे. तेव्हा इथे नम्रता म्हणते, इशू आलीस तू? हे बघ मी तुझ्यासाठी माझ्या स्वतःच्या हाताने काय शिवलंय, एप्रिल शिवलंय मी. जेव्हा तू कामाला सुरुवात करशील ना, तेव्हा किचनमध्ये तुला हाच घालायचा आहे. हे बघ त्याच्यावरती ईश्वरी नावसुद्धा आहे. मी लावून बघते हा तुला. तेव्हा नम्रता आता ईश्वरीला ते एप्रिल लावून बघते आणि म्हणते, वाव किती क्यूट दिसतंय, खूपच छान दिसतेस तू इशू. आपल्या बिझनेस वुमनसाठी एक छोटंसं माझ्याकडून गिफ्ट. तेव्हा इथे ईश्वरीला ते फार आवडलेलं असतं. तेवढ्यातच तिथे राकेश येतो. राकेश म्हणत असतो की या सर्व लोकांना कळलं पाहिजे की आम्ही दोघेजणं ऑफिसमध्ये अडकलो होतो म्हणून. आम्ही दोघेच जणं होतो तिथे, असं नाही तर तसं. या लोकांना कळलं तर पाहिजेच. तेव्हा सुप्रिया म्हणत असते, इशू काय झालं, सगळं काही ठीक आहे ना? तुम्ही जागा बघायला गेला होतात, जागा भेटली नाही का? चेहरा का असा झालाय? तेव्हा ईश्वरी म्हणत असते, आई अगं मी थकली आहे ना भरपूर, आज खूप जास्त फिरणं झालं म्हणून थकली आहे, तेव्हा तसं वाटतंय. तेव्हा नम्रता म्हणत असते, इशू नक्की ना, सगळं काही ठीक आहे ना? तुम्ही जागा बघायला गेला होतात, तिथे काही घडलं नाही आहे ना? तेव्हा इथे आता नम्रता, सुप्रिया सगळेजण काळजीने विचारत असतात. तेव्हा इथे आता राकेश म्हणत असतो, आता काय सांगायचं तुम्हाला, आम्ही एका ठिकाणी जागा बघायला गेलो होतो, तर तिथे आम्हाला अडकवून ठेवलं होतं ना. बाहेरून कुणीतरी त्या ऑफिसला कडी लावली होती, आम्ही दोघेच जण आतमध्ये अडकलो होतो. तेव्हा सुप्रिया म्हणते, काय हे सगळं कसं घडलं? तू ठीक आहेस ना इशू, तुला काही झालेलं नाही आहे ना? तेव्हा इथे राकेश म्हणतो, नाही नाही, त्यांना कसं काय होईल, मी होतो ना त्यांच्याबरोबर, त्या एकदम ठीक आहेत आता. तेव्हा इथे सुप्रिया खूपच जास्त घाबरते. तेव्हा ईश्वरी म्हणत असते, हे बघा आई खूपच जास्त घाबरते, म्हणून मी तुम्हाला म्हणाले की काही सांगू नका म्हणून. सगळेजण टेन्शन घेतात, तरीसुद्धा राकेशने हे मुद्दामून सांगितलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांना पुढील भागामध्ये इथे आता पाटील इशूकडे आलेले असतात आणि ते म्हणतात की तुम्हाला तुमच्या बिझनेससाठी किचन क्लाउडसाठी जागा बघायची आहे ना? अहो आमच्याकडे एक जबरदस्त जागा आहे, अगदी तुम्हाला आवडेल तशी. तेव्हा इथे आता ईश्वरीला जागा मिळालेली असते. तेव्हा अर्णव विचारतो, काय मग किचन क्लाउडसाठी जागा मिळाली का? तेव्हा ईश्वरी म्हणते, हो ना, जागा मिळाली, एकदम बढिया. पाटील नावाचे कुणीतरी गृहस्थ आहेत, त्यांनी मला जागा मिळवून दिली, खूपच चांगले आहेत ते. तर इथे अर्णवनेच आता पाटीलला सांगितलेलं असतं ईश्वरीची मदत करायला. तेव्हा अर्णव म्हणतो, अरे वा, किचन क्लाउडसाठी जागा मिळाली, खूपच चांगली गोष्ट आहे. आणि हे अर्णवनेच ईश्वरीसाठी केलेलं असतं, पण ईश्वरीला त्याबद्दल काहीही माहीत नसतं. तेव्हा इथे राकेश म्हणत असतो, काही लोक असतात ना, म्हणजे फक्त बोलायचं, बिझनेस वगैरे करण्यामध्ये त्यांना काही मदत वगैरे करायची नसते. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, राकेशजी कुणाबद्दल बोलताय तुम्ही? तेव्हा इथे राकेश म्हणतो, अहो तुम्ही त्या अर्णवला भेटायला गेला होतात ना, त्याच्याबद्दलच बोलतोय. तेव्हा ईश्वरी म्हणते, मी अर्णव सरांना भेटायला गेले होते, हे तुम्हाला कसं काय माहिती? ईश्वरी असं बोलल्यानंतर इथे आता राकेश खूपच जास्त घाबरतो आणि सुप्रिया आणि ईश्वरी त्याचबरोबर इथे दोघींच्याही तोंडाकडे आता बघायला लागतो. तेव्हा इथे सुप्रियाला फारच या गोष्टीचं आश्चर्य वाटतं.